अध्याय 12 श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंते मातेसी अम्मा ऐसा निरोपदेसी. अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीवित्वाचा. श्लोक. अनित्यानी शरीरानी विभवो नैव शाश्वत. नित्य स्निहितो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह. टीका. एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देह वैभव भावी पुढे कोणा भरवसा. देह तो क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर. जोवरी दृढ शरीर पुण्यमार्गे रहाटावे. जो मृत्यूशी जिंकिते त्याने निश्चयावे शरीरंती. त्याशी तवोपदेश सत्य म्हणे धर्म करीन पुढे. अहोरात्री आयुष्यवने होतसे शने करावा धर्म याची कारणे. पूर्ववयासी परियेसा जैसा सूर्य रथ चाले. निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्त्र गाव फळे. तैसे आयुष्य क्षीण होय अल्पोदकी जैसे मत्स्य. तैसा मनुष्य अल्पायुष्य. जोवरी प्राण सुरस धर्म करावा परियेसी. प्रजन्य घडता वृक्षावरी. उदक राहे पर्णाग्री. स्थिर नव्हे धर्मारी निर्धारी. सवेंची पडे भूमीवरी. तेवी शरीर नव्हे स्थिर. जीवित यौन साचार जरा मरण निर्धार. केधवा पडे न कळेची याची कारणे देहासी. विश्वासू नये परेसी. मृत्यू असे देहासी. धर्म करावा तात्काळी. पिकले पान वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्म असे. तैसेची शरीर भरवसे. केदवा पडेल न कळेची. एखादा नर कलत्रासी. द्रव्य देता परियसी. दिवस गणना करी कैसी. तैसा यम रात्रंदिवस. जैसा समस्त नद्या देखा. समुद्रासी घेऊन जाती उदका. परतोनी न येते जन्मभूमिका. तैसे आयुष्य न परते. अहोरात्री जाती पळून. ऐसे निश्चय जाणून पुण्य न करीती जे जन. पशु समान परियेस. ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दीन पाही. तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळी. पुत्रदारा धनगोधन आयुष्य गृह येणे गुण. जे जन मानिती निश्चय म्हणून ते पशु सम परियेसी. जैसा सुसरी मनुष्याशी भक्षिती होय परियेसी. तैसे या शरीराशी वार्धक्य भक्षी परियेसा. या कारणे तरुणपणी करावे पुण्य विद्वजनी. आम्हा का वर्जिसे जननी. काय बुद्धी बरवी असे. जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा हट्ट. अमरत्वे असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे. संसार म्हणजे स्वप्नापरी. जैसे पुष्प मोगरी सवेंची होय शुष्कवारी. तयापरी देह जाना. जैसी विजू असे लवत. सवेंची होय गुप्त त्याची परिदेह होत. स्थिर नव्हे परियेसा. ऐसा नाना परिदेखा. बोधिता झाला जनका. विस्मय वाटे सभालोका. बाळक केवी ज्ञान सांगे. ऐकुनी पुत्रांचे वचन माता करीतसे नमन. देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परियेसा. तो कर निरोपले आम्हासी. पुत्र चौघे होतील कुशी. विश्वास नव्हे गा मानसी. कुळदैवता पुत्र राया. जोवरी होय एक सूत. त्वा रहावे समीपत. निरोप देवी नेदी तोवरी सत्य. म्हणून विनवी ते वेळी. माझे वचन लंघोनी. जरी जाशील निघोनी. मी प्राण देईन तक्षणी. हा निश्चय अवधरा. पुत्र नव्हे तू आम्हासी. आमुचा कुळदैवत होसी. सत्य करी गा वचनासी. बोला फुले दातारा. ऐकुनी मातेचे वचन. श्री गुरु बोलती हसून. आमचा बोल सत्य जाण. तू हे वाक्य निर्धारी पा. तू ते होताची पुत्र दोन्ही. निरोप द्यावा संतोषणी. मग न राहे एक जननी. बोला फुले सत्य करी. संवत्सर एक तव घरी. राहीन माते निर्धारी. वासना पूर्वी नयावरी. मग आज्ञा देणे. ऐसे बोलून निगुते. राहिले श्रीगुरु अतिप्रती. वेदाभ्यासू ख्याती केली शिष्यवर्गासी. नगरलोक विस्मय करीती. नवल झाले ऐसे बोलती. बाळ 5 वर्ष साती. वेदचारी सांगत असे. विद्वजन विद्यार्थी 3 वेळा पडो येती. सकळ शास्त्री जे म्हणविती तेही येती शिकवया. येणे परी त्या घरी. राहिले श्रीगुरु प्रतिकरी. माता झाली गरोदरी. महानंद करीतसे. नित्य पूजिती पुत्रासी. देव मानुनी मानसी. निदान लाधले एखाद्यासी. काय सांगू संतोष त्यांचा. 9 मास होताची त्वरित. माता झाली प्रसूत. पुत्र झाले युग्मख्यात. अतिसुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर. माता पित्या संतोष फार. आशीर्वचन निर्धार. असत्य नव्हे देवांचे. या करणे गुरुवचन. सत्य माना हो जन. जैसे असेल अंतकरण तैसे होईल परियेसा. ऐशा परी 1 वर्ष. त्रिमासी झाले ते बाळक. खेळवितसे माता एक. आले श्रीगुरु तयांजवळी.
जननी ऐकावे माझ्या वचना, झाली तव मनकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुष्य जन्मले, आणिक होतील दोघे लेक. त्यानंतर कन्या एक असाल नांदत, अत्यंत सुख वासना पुरेल तुमची जाना. आता आम्हा ते निरोप द्यावे, जातो आम्ही स्वभावे. संतोष रूपी असावे, म्हणून निरोप घेती संतोषने माता पिता. चरणावरी ठेविते माता, स्वामी आमची कुलदेवता. अशक्य आम्ही बोलाया, न कळे आम्हा स्वरूप ज्ञान. काय ओळखावे पूर्ण माया मोहे, वेष्टून आम्ही नेनो महिमा. माया प्रपंच वेष्टुनी, तू ते आम्ही सूत म्हणून. निष्ठुर बोलो एकेशनी, क्षमा करणे स्वामिया भोजन शयनाशयनी. तू ते गांजो कोंडोनी, कडे न घेची उचलोनी. क्षमा करणे स्वामिया तारकामुचे वंशाशी. बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी. आली माते स्वामिया, आता आम्हा काय गती. सांगा स्वामी श्री गुरुमूर्ती, यातायात न पावे वृत्ती. कृपा करी देवराया, सगरावरी जैसी गंगा. तो अळशावरी आली वेगा, पावन केले ममांगा. उभय कुळ 42, आम्हा ठेविसी कवने परी. महाधुरंधर संसारी, तव दर्शन होय जरी. तरीच वांछो आत्मजा, ऐकुनी माता पितांचे वचन. श्री गुरु बोलती आपण, जय जय समयी तुमचे मन. स्मरण करील आमुचे, स्मरण करिता तुम्हा जवळी. येईन मी तात्काळी, न करी चिंता वेळोवेळी. म्हणून भाक देतसे, आणिक कन्या पुत्र तिनी. होतील एक भवानी, दैन्य नाही तव भुवनी. सदा श्रीमंत नांदाल, जन्मांतरी ईश्वराशी. पूजा केली प्रदोषी, याची महिमा आहे ऐसी. जन्मोजन्मी श्रेयायुक्त, इह जन्मी सौख्य एक. देहांती परमलोक, पूजा करिता पिनाक. पुनर्जन्म नसे की ता आधारिला शंकर. आम्हा करविला अवतार, वासना पुरविली तुझी जर. आम्हासी निरोप दे आता, पुन्हा दर्शन तुम्हासी. होईल एका वर्ष तिसी, जाऊनी बद्री वनासी. सिद्ध दर्शन मी घेतो, निरोप घेऊनी तये वेळा. श्रीगुरु निघाले अवलिळा, नगर लोक येती सकळा. माता पिता बोळविती, म्हणती समस्त नरनारी. तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी. मनुष्य देही दिसत आहे, एक म्हणती पाहो नवल. तपासी निघाला बाळ, माता पिता सकळ. निरोप देती कौतुके, कैसे यांचे अंतकरण. जैसा हो का पाषाण, न करुणी निर्वाण. बोळविती पुत्रासी, एक म्हणती नव्हे बाळ. वंदे जैसा जाश्वनीळ, अनुमान असे निश्चळ. वेद केवी म्हणतसे, 7 वर्षांचे बाळ देखा. वेद म्हणतो अखिल शका, मनुष्य मात्र नव्हे लेखा. ऐसे बोलती साधू जन, ऐसे त्याला बोलून. करीती साष्टांग नमन, नाना परी स्तोत्र वचन. करीती झाले अवधरा, नमन करुणी सकळिक झाले. आले आपुले ग्रहांतिक, पुढे जाती जननी जनक. पुत्रा सवे बोळविते, निज रूप जननीसी. दाविता झाला मातेसी, श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयासी. देखते झाले जनक जननी, त्रिमूर्तीचा अवतार झाला नरहरी. नर निजरूपी कर्पूर गौरा, पाहता नमी चरणाशी. जय 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 जगद्गुरु, त्रिमूर्तींचा अवतारू. आमुचे पुण्य होते थोरू, म्हणून देखिले तुझे चरण. तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी द्यावे, म्हणून नमस्कार करीती. ऐसे म्हणून माता पिता, चरणावरी ठेविला माता. आलिंगिती श्रीगुरुनाथा, स्नेहभावे करुणिया. संतोष मानी श्रीगुरुमूर्ती, आश्वासन केले अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती, देईन म्हणती तये वेळी. ऐसे तया संभोगिनी, निरोप घेतला तये क्षणी. परतुनी गेली जनकजननी, येती संतोषे मंदिरा. वरद मूर्ती गुरुराना, निघाले जावया बद्रीवना. पातली आनंदी कामना, वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्ता वाराणसीपुरी, क्षेत्र थोर चराचरी. विश्वेश्वर अवधारी, अनुपम्य असे त्रिभुवनी. राहुनिया त्या स्थानी, अनुष्ठान करीती श्रीगुरु शिरमये. विश्वेश्वराचे दर्शनी, करीती आत्माराम येणे परी. त्या स्थानी क्वचित काळ क्रमोनी, अष्टांग योगे करुणी. तप करीती परियेसा, तया काशीनगरात. तपस्वी असती अनेक बहुत, संन्यासी येती अवधूत. तप करीती अनुष्ठाने, त्या माझी श्रीगुरु ब्रह्मचारी. योगाभ्यास धुरंधरी, देखोनिया तापसी. एरी नवल करीती मनात, म्हणती पाहो ब्रह्मचारी. तप करीतो नाना परी, कैसे वैराग्य याचे उदरी. ठसावले असेल
निमित्त शरीर स्वार्थ नाही असे योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मनिक कर्णिके माझारी ऐसे अमित स्तोत्र करीती सकळ संन्यासी दर्शन घेती वृद्ध होता एकयती नामतया कृष्ण सरस्वती तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखून या नयने स्नेह भाव भावितसे म्हणे सकळ यतीश्वरांसी न मना नरु ब्रह्मचारी असी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंदे दिसतसे वार्धक्य पण आम्हासी वंदिता भूषण सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्खजन निंदिते वय धाकुटे जाणून नमन करा हो तुम्ही मनी प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा या कारणे आम्ही यासी विनव परोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रह निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती पर्येसा या कारणे बाळकासी विनू आम्ही विनयसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले त्याजवळी विनविता ती मुनी सकळी एक तापसी स्तोममवळी विनंती असे पर्येसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा लागी उद्धारणे पूजा घ्यावी आम्हा करी कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवन भूमीवर दिसताती श्लोक यज्ञदान गवाल संन्यास पल पैतृकम देवराच सुतोत्पत्ती कलो पंच विवर्जत टीका यज्ञदान गवालंभन संन्यास घेता अतिदूषण पल पैतृक घे भ्रातुरंगना करू नये म्हणता ती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जनसमस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषिद्ध केले सकळ जनी शंकराचार्य अवतारुणी स्थापना केली पर्येसा त्यावरी तुके दिवस चालता आला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपासागर म्हणती सकळ मुनीवर ऐकुनी त्यांची विनंती गुरुमनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून पर्येसा ऐसे म्हणती सिद्धमुनी विनवितसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपामृती गुरुराया म्हणती श्री जगद्गुरु याते झाला अनेक गुरु त्रिमूर्तीचा अवतारो कोणे परी दिसत असे सिद्धमनी शिष्यासी सांगेन त्याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ जैसा की आठवा अवतार कृष्णासी सांदीपनी गुरुपर्येसी अवतार होताची मानुषी दयापरी रहाटावे या कारणे गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता येती म्हणून या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरूपलेसी वृद्ध कृष्ण सरस्वती गुरु केले म्हणून या समस्त येतीश्वर मिळून तया दिदला बहुमान कृष्ण सरस्वती पूर्वी कोण गुरूंचे मुळपीठ विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी येणे माझे मानसी संतोष होय स्वामी या ऐसे शिष्य विनविता सांगे सिद्ध विस्ताराचा मूळपीठ अद्यंता गुरु संतती पर्येसा पूर्वपीठ शंकरू त्यानंतर विष्णुगुरु त्यावरी चतुर्वक्रू गुरुपीठ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथून या शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोर जो का अवतार विष्णूचा तया पासव शुकजान गौडपाद आचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य शंकर झाले तेथून या विश्वरूपवर्या पुढे ज्ञानबोध नगरिया त्याचा शिष्य सिद्धगिरिया ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नरसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्या तीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरुसंतती अवधरा मग त्यापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला पर्यसा त्याचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती वृंदा तेथून या सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा होता संन्यास तेने विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथा आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशीपुरी ख्याती झाली अति गहनी त्या वाराणसी भुवनी यती समस्त देखुनी सेवा करीती श्रीगुरूंचे मग निघाले तेथून बहुशिष्य सवे घेऊन उत्तर पथ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया सव्ये घालुनी मेरुसी तीर्थे नवखंड सितीसी
सांगता विस्तार भूवसी एक शिष्या नामकरणी समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य येती बहुत भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी सिद्ध म्हणे नामांकिता समस्त तीर्थे सांगता विस्तार होई बहुकथा तावन मात्र सांगतो सकळ महिमा सांगावयासी शक्ती कैची अम्मासी अनंत महिमा त्रिमूर्तीसी गुरुचरित्र पर्यसा गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीती देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले पर्यसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामा विप्र गुरुराव येथे झाले पर्यसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामा विप्र थोरू श्री गुरुशी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला पर्यसी चतुर्थाश्रम त्यासी देते झाले पर्यसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ठेविती त्यावरी बहुप्रेती शिष्यामध्ये पर्यसा सिद्ध म्हणे नामकरणी शिष्य झाले बहुत गुणी अखिल येते नामकरणी पुढे विचारणे होईल गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू लाभती चारी पुरुषार्थ येते श्री गुरुचरित्रामृत श्री गुरु परंपरा विख्यात सांगितला निश्चितार्थ द्वादश प्रश्नी श्रुतियांसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे गुरु परंपरा कथन द्वादश प्रश्न नाम द्वादशोध्याय ओवी संख्या 131 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 12 समाप्त झाला.